नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या त्या मॅडमनं म्हणू लागते, एक तो दिवस होता ज्या दिवशी मला ह्या नको असलेल्या लग्नाच्या बेडीतून मुक्त व्हायचं होतं. आणि हा आजचा दिवस, जे लग्न मला नकोसं वाटत होतं तेच लग्न आता मला, असं म्हणत काव्या तिथेच थांबते. त्यावेळी त्या मॅडम म्हणतात, सांगा ना काव्या, काय झालंय? काहीच का बोलत नाही आहेत? बोला ना, तुमच्या जे मनात असेल ते बोला. आता तुम्हाला हे लग्न हवंसं वाटतंय ना? तुम्हाला पार्थ देशमुख तुमच्या आयुष्यात हवे आहेत ना? परंतु आता काव्या काहीच बोलत नसते. तर त्या मॅडम काव्याला म्हणू लागतात, जर तुम्हाला हे नातं नको असेल तर मला अगदी तुम्ही वेळेत सांगू शकता. तसंही तुमचा डिवोर्स झाल्यानंतर माझ्याकडे एक पर्याय आहेच, कारण माझी एक भाची लग्नाची आहे. तुमचा डिवोर्स झाला की लगेच त्या माझ्या भाचीचं स्थळ मी पार्थ देशमुख यांच्यासाठी आणू शकते. आता मात्र काव्या चिडते आणि मोठ्यानेच म्हणते, काय संबंध? पार्थ देशमुख माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे आणि तुम्ही, असं म्हणत काव्या तिथेच थांबते. आता मात्र मॅडम काव्याकडे पाहतात आणि हसू लागतात. काव्या म्हणू लागते, सॉरी, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. तर त्या मॅडम म्हणतात, काहीच हरकत नाही. खरं तर तुमच्यातली बायको किती डेंजर आहे हे तर मला आत्ताच कळालं. आणि हो, मला हे आवडलं. हा पार्थ देशमुख माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे. खरंच खूप आवडलं हे वाक्य. तर त्यानंतर त्या मॅडम काव्याला म्हणतात, आणि हो, घाबरायची काहीच गरज नाही आहे. माझी भाची वगैरे कोणीच नाही आहे. खरं तर मला आज तुमच्या या बोलण्यातून माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि हेच तर उत्तर मला ऐकायचं होतं. असं म्हणत आता मॅडम काव्याच्या गालावरून हात फिरवतात आणि म्हणू लागतात, मला माहीत आहे तुझ्या डोळ्यात दिसतंय, कळतंय, पण वळत नाही. परंतु एक ना एक दिवस वळेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच आम्ही कोर्ट 6 महिन्याचा तुम्हाला वेळ देत असतो. या वेळेत तुमची मतं नक्कीच बदलतील याची आम्हाला खात्री असते. आणि तुमच्याकडे बघून आता तेच वाटते. आणि तुमची गाडी इथवर आली आहे यावरून मला खात्री वाटते की पार्थ आणि तुमच्या संसाराची गाडी नक्कीच लवकरात लवकर रुळावर येईल. असं म्हणत त्या मॅडम काव्याला समजावत म्हणतात, काव्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, या डिवोर्सच्या वाटेवर पुढे गेल्यानंतर एक सुखी संसाराचा युटर्न आहे, हे कधीच विसरू नका. आणि हो, शक्य झालं तर तो युटर्न नक्कीच निवडा. असं म्हणत आता त्या मॅडम आपली बॅग घेतात आणि काव्याकडे पाहतात आणि तिथून निघून जातात. काव्याच्या चेहऱ्यावरील समाधान हेच त्या मॅडमांच्या प्रश्नाचं उत्तर असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता रम्या आणि वसुआत्या आपल्या कामाला सुरुवात करतात. रम्या एक एक फोन लावत असते, परंतु आत्तापर्यंत 3 फोन लावून झालेले असतात, पण त्यामध्ये त्यांना हवी असलेली सुनीता काही सापडलेली नसते. तर आता रम्या म्हणू लागते, आई, अगं आता 2च तर नंबर राहिले आहेत, आता त्यातून पण कसं शोधायचं, काहीच कळत नाही आहे. तर त्याचवेळी आता वसुआत्या म्हणू लागतात, तू समोरचा नंबर डाईल कर बघू, कदाचित हा नंबर त्या सुनीताचा असू शकतो. आणि म्हणूनच रम्या फोन करते, परंतु त्यावेळी त्या समोरच्या बाई म्हणतात, हॅलो. तर आता रम्या म्हणते, हॅलो, कोण बोलतंय? तर त्या म्हणू लागतात, आत्ताच तर आपलं लग्न झालं आहे ना, आणि तरीसुद्धा तू मला ओळखू शकत नाही आहेस का? एवढ्या लवकर तू मला विसरलास का? असं म्हणत आता त्या खूप चिडलेल्या असतात. रम्या मात्र फोन कट करते. तर त्यानंतर वसुआत्या म्हणू लागतात, नाही, ही आपल्याला हवी असलेली सुनीता नाही. कारण ही बाई काय म्हणाली पाहिलंयस ना रम्या, त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे आणि ज्या दिवशी सुनीता घरी आली होती ती तर मानिनीच्या वयाची होती, म्हणजे ही तर असूच शकत नाही. रम्या म्हणते, आई, मग आता काय करायचं आहे? तर आता रम्या म्हणू लागते, अजून आपल्याजवळ नंबर आहेत. असं म्हणत रम्या आता पुढचा नंबर डायल करते, परंतु त्याचवेळी तो नंबर असतो तो एक वेगळ्या आवाजात बोलणारा एक पुरुष असतो. आता मात्र रम्या म्हणू लागते, आई. तर त्याचवेळी वसुआत्या फोन कट करतात. वसुआत्या म्हणू लागतात, असा आवाज तर त्या सुनीताचा बिलकुलच नव्हता. तर त्यानंतर रम्या म्हणते, आता काय करायचं आहे? तर आता रम्या पाहते तर त्यांच्याकडे अजून एक नंबर शिल्लक असतो. रम्या म्हणते, आई, नक्कीच आपल्याला हवी असलेली सुनीता कदाचित ही असू शकते, कारण आता तर एकच नंबर उरला आहे. आई, मला तरी वाटतंय की आपल्याला हवी असलेली सुनीता कदाचित हीच असू शकते. तर आता वसुआत्या म्हणतात, परंतु मला एक कळत नाही आहे की कदाचित मानिनीने तिच्या बेस्ट फ्रेंडचा
सुनीताचा नंबर बेस्टी, माय बेस्ट फ्रेंड, सखी असं काहीतरी नावाने सेव्ह केला नसेल ना, नाहीतर आपण फक्त सुनीताच नाव शोधत बसू. तर आता रम्या म्हणते, आई प्लीज ना, असं नको ना बोलूस. वसू आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, कर बरं डाईल. आता मात्र रम्या तो शेवटचा फोन नंबर डाईल करते आणि त्या नंबरची रिंगही वाजत असते. आता खरं तर जो नंबर रम्याने डाईल केलेला असतो तो खऱ्या सुनीताचा असतो, परंतु सुनीता मात्र तिच्या रेस्टॉरंटमध्ये कामामध्ये बिझी असते आणि ती काही फोन उचलत नसते. रम्या आणि वसू आत्या सुनीता फोन कधी उचलेल याची वाट पाहत असतात, परंतु काही केल्या सुनीता मात्र फोन उचलत नसते आणि म्हणूनच ही नक्की सुनीता आहे की नाही हे मात्र त्या दोघांनाही कळत नाही. आता मात्र वसू आत्या खूप चिडतात आणि म्हणू लागतात, रम्या, एकही गोष्ट नाही आहे की जी आपल्या मनासारखी होईल. प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे येतात आणि आपलं काम कधी पूर्ण होतच नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काउन्सिलिंगच्या मॅडम आता पार्थला म्हणू लागतात, काव्याच्या काउन्सिलिंगमध्ये थोडीफार मला प्रगती दिसत आहे. म्हणजे मला तरी असं वाटत आहे की थोड्याच दिवसात तुमच्या नात्याचा विजय होणार आहे. आता हे ऐकल्यानंतर पार्थला खूप आनंद होतो. पार्थ म्हणू लागतो, खरंच का मॅडम? खरंच जर असं झालं तर माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल. काय आहे ना, मी एक आर्किटेक्ट आहे. मी जर एखादं चित्र मनात ठरवलं तर ते हुबेहूब मी कागदावर उतरवू शकतो, त्याचं स्केच अगदी नीटपणे करू शकतो. परंतु ज्यावेळी ते काम चालू होतं आणि त्याच्यावर एक एक वीट रचली जाते आणि ते बांधकाम पूर्ण होतं आणि ते आपल्या मनासारखं होतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद मिळत असतो. आणि तसंच आमच्याही नात्याचं मी एक चित्र माझ्या मनात तयार केलं आहे, परंतु ते चित्र पूर्ण व्हायला खरंच खूप वेळ लागत आहे. काही हरकत नाही, परंतु आज तुमच्या बोलण्यातून मला हे तरी कळालं आहे की त्या नात्याच्या चित्रामध्ये एक वीट रचली गेली आहे. हळूहळू एक वीट अशीच रचली जाईल आणि आमचं नातं पूर्णत्वास येईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण मॅडम, काव्या नक्की काय बोलल्यात तुमच्याशी? आता मॅडम काही सांगणार, परंतु त्याच ठिकाणी काव्य आलेली असते. आता काव्य पार्थकडे पाहते. आता मात्र काव्याच्या पाहण्यामुळे पार्थची बोलती बंदच झालेली असते. आता मॅडम काव्याकडे पाहतात आणि पार्थला म्हणतात, मी सांगायची काहीच गरज नाही, थोड्याच दिवसात तुमच्याही लक्षात येईल. पण मॅडम नक्की काय बोलत आहेत पार्थला काहीच कळत नाही आणि म्हणूनच पार्थ मॅडमला विचारतो, म्हणजे? तर त्या मॅडम पार्थला म्हणतात, म्हणजे काही गोष्टी असतात ना, त्या बायकोच्या तोंडून ऐकणंच आपल्याला खूप गरजेचं असतं. कारण काही गोष्टी बायकोकडून ऐकणं हेच तर आपल्यासाठी सुखाचे क्षण असतात, नाही का? असं म्हणत आता त्या मॅडमनी प्रश्नाचं उत्तर अगदी कोड्यातच दिलेलं असतं. तर त्यानंतर आता मॅडम काव्याला म्हणतात, बरं काव्या, तुमची परीक्षा कधीपासून सुरू होत आहे? काव्या म्हणते, उद्यापासूनच. तर त्या मॅडम काव्याला म्हणतात, तसंही तुम्ही ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारच आहात, परंतु दुसरी एक्झाम ज्यामध्ये तुमचा नवरा तुमच्यासाठी भरपूर कष्ट घेत आहे, तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे, तुमची काळजी घेत आहे आणि हे पाहून मला तरी पूर्ण खात्री आहे की त्याही परीक्षेत तुम्ही नक्कीच उत्तीर्ण व्हाल आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच तुमच्यासोबत. ऑल द बेस्ट. काव्या म्हणते, थँक्यू सो मच. तर त्यानंतर त्या मॅडम काव्याला म्हणतात, आणि हो, तो गणितावरचा फोकस अजिबात हलू देऊ नका. काव्या म्हणते, नाही हलणार. इनफॅक्ट त्याच विषयात मी टॉप असेन याची मला पूर्ण खात्री आहे. मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे, मी येते आता. असं म्हणत काउन्सिलिंगच्या मॅडम तिथून निघून जातात. तर त्यानंतर पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, काउन्सिलिंग आणि गप्पा जास्तच झाल्यात नाही का? तर काव्या आता पार्थला म्हणते, हो. तर त्यानंतर आता काव्या पार्थला म्हणू लागते, ते सगळं जाऊ देत देशमुख, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तर आता पार्थ विचारतो, कोणत्या? तर काव्या पार्थला म्हणते, मला एक सांगा देशमुख, तुम्ही माझा इतका विचार का करता, म्हणजे इतकी काळजी का घेता? तर पार्थ म्हणतो, म्हणजे? तर काव्या पार्थला म्हणते, आज माझा चेहरा पडला होता म्हणून तुम्ही मुद्दाम काउन्सिलिंगच्या मॅडमला इथवर बोलवून घेतलात ना? तर आता पार्थ काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की हो, काय आहे ना, या एका गोष्टीमुळे तुमच्या अभ्यासात किंवा परीक्षेत कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब व्हायला नको आणि म्हणूनच मला हे करावं लागलं. परंतु मी काही चुकीचं केलं आहे का? तुम्हाला हे आवडलं नाही आहे का? असं म्हणत आता पार्थ काव्याला प्रश्न करतो. तर काव्या म्हणू लागते, नाही नाही, असं काही नाही. आता काव्या टाइमपास करत आहे हे पार्थच्या लक्षात येतं आणि म्हणूनच
पार्थ आता काव्याला आठवण करून देत म्हणतो, चला चला अभ्यासाला लागा, खूप वेळ झाला, टाईमपास करून खूप गप्पा मारून सगळं काही झालं आहे. आता जाऊन अभ्यासाला बसायचं आहे, कारण एक एक मिनिट खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झालेली मला चालणार नाही. चला तुम्ही अगोदर अभ्यासाला चला. तर काव्या म्हणते, हो ते तर माझ्या लक्षात आहेच, परंतु काही गोष्टी मला तुमच्याही लक्षात आणून द्यायच्या आहेत. आता मी जे काही सांगणार आहे ते नीट ऐकायचंही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीट लक्षात ठेवायचंही आहे. आता मात्र पार्थ फक्त मान डोलावत असतो, तर काव्या पुढे म्हणू लागते, माझ्यासाठी आता अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि तो मला अगदी नीट मन लावून करायचा आहे, परंतु त्यासाठी मला काही नियम अटी हे सुद्धा घालायचे आहेत आणि ते फक्त नियम अटी माझ्यापुरत्या मर्यादित नसतील, तर ते तुम्हालाही पाळाव्या लागतीलच. तर काव्याला पार्थ विचारतो, म्हणजे? तर काव्या म्हणते की हो, कारण आता मी अभ्यास करत असताना तुम्हालाही त्रास होऊ शकतो, परंतु तो त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. तर पार्थ म्हणतो, चालेल, काहीच हरकत नाही. अहो मी माझ्या भावासाठी वर्ल्ड कप कुर्बान केला आहे, मग काय तुमच्यासाठी काही पण. असं म्हणताच आता मात्र काव्या शांतच होते आणि पार्थकडे पाहू लागते. तर त्याचवेळी काव्याला फोन आलेला असतो. काव्या म्हणते, बोला खारुताई. तर आता काव्याची फ्रेंड काव्याला म्हणते, मला रिव्हिजन करण्यासाठी तुझ्या घरी यायचं आहे. तर काव्या म्हणते, रिव्हिजनसाठी माझ्या घरी यायचं आहे? काहीच हरकत नाही, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ये ना तू. असं म्हणत काव्या फोन ठेवते. आता पार्थ खुश होतो आणि काव्याला विचारतो, काय झालंय, खारुताई येत आहेत का? तर काव्या म्हणते, तुम्ही का एवढे खुश होत आहात? तर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे आम्ही दोघंही एक टीम होऊन. तर काव्या म्हणते, मी तुम्हाला काय म्हणाले, माझ्यासुद्धा काही नियम अटी असणार आहेत आणि त्याचा तुम्हाला त्रासही होऊ शकतो, परंतु त्या तुम्हाला पाळाव्याच लागतील. आता पार्थ मात्र काहीच बोलत नसतो. काव्याची बडबड सुरू असते. काव्या म्हणू लागते, अहो तुम्हाला कळतंय का, मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्हाला सुद्धा मला मदत करावीच लागेल. आता पार्थ विचारतो, म्हणजे काय झाले नक्की? काव्या म्हणते, अहो ती आपली बेडरूम, अहो किती पसारा करून ठेवलाय तुम्ही. ज्यावेळी तुमचं काम असेल ना तेव्हा नुसता पसारा करून ठेवता, आवरायचं मात्र तुम्हाला अजिबातच माहीत नाही. आज त्या मॅडम आल्या होत्या, त्या तर आपल्या बेडरूमकडे पाहत होत्या, काय तो पसारा दिसत होता आणि तो तसाच ठेवायचा आहे का? चला चला आपण आवरून घेऊयात. असं म्हणत आता काव्या रूम आवरण्यासाठी जाते, परंतु काव्याचं हे वाक्य मात्र पार्थला भरपूर आवडलेलं असतं. पार्थ म्हणू लागतो, आपली बेडरूम. खरंच आता हळूहळू काव्या नात्याचा स्वीकार करू लागले आहेत. खरं तर 3 महिन्यामध्ये काव्यामध्ये बरीच प्रगती दिसून येत आहे. आता काव्यामध्ये होणारा बदल आणि तिच्यामध्ये झालेली प्रगती पाहून पार्थला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या आणि वसुहत्या या दोघींचीही खूप चिडचिड होत असते. रम्या म्हणू लागते, आई अगं काहीच उपयोग झाला नाही. तर आता वसुहत्या म्हणतात, हो ना, बघ ना, आपण एवढे प्रयत्न केलेत पण काहीच उपयोग नाही झाला. रम्या म्हणते, हो ना, उगाचच वेळ फुकट गेला. खरं तर आपण ज्या सुनीताच्या शोधात आहोत ती सुनीता काही आपल्याला सापडलीच नाही. वसुहत्या म्हणतात, हो ना, हे तर आपल्या बाबतीत नेहमीचंच चाललं आहे, म्हणजे आपल्याला जे काही हवं असतं ते आपल्याला मिळतच नाही. प्रत्येक वेळी आपल्या पदरी फक्त निराशाच येते. आता रम्या काही बोलणार, परंतु त्याचवेळी रम्याच्या फोनची रिंग वाजते. रम्या पाहते, वसुहत्या विचारतात, कोणाचा फोन आहे ग? तर रम्या म्हणते, अननोन नंबर आहे. आता रम्या तिच्या हातात असणाऱ्या नोटबुकवर नंबर पाहते आणि म्हणू लागते, आई अगं त्या सुनीताचा फोन आहे, ज्या सुनीताने फोन उचलला नव्हता ना तिचाच रिटर्न फोन आला आहे. वसुहत्या म्हणतात, उचल उचल बघ ना. तर त्याचवेळी आता घाईघाईने रम्या फोन उचलते. आता रम्या काही बोलणार, तर तिकडनं सुनीता विचारते की कोण बोलतंय. आता सुनीता, तिचा तो आवाज हे मात्र रम्याने अगदी परफेक्ट ओळखलेलं असतं. रम्या म्हणू लागते, आई अगं तीच सुनीता आहे जी सुनीता आपल्याला हवी होती. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत. असं म्हणत रम्या खुश होते. वसुहत्याही खुश होतात आणि रम्याला म्हणतात, बोल बोल, आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळवायची आहेत ना. आता रम्या फोनवर बोलायला जाणार, परंतु त्याचवेळी तिथे नंदिनी आलेली असते. आता नंदिनी रम्या आणि वसुहत्यांना विचारते, काय चाललंय तुम्हा दोघींचं? आता मात्र रम्या घाबरते, तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. परंतु त्याचवेळी रम्याचं लक्ष नंदिनीच्या हातामध्ये असणाऱ्या न्यूजपेपरकडे जातो आणि त्या न्यूजपेपरमध्ये असणारी न्यूज रम्याने पाहिलेली असते. आता रम्या नंदिनीला विचारते, आमचं राहू देत, पण तुझं काय चालू आहे? शोध मोहीम? असं म्हणत तिच्या हातातील न्यूजपेपर काढून घेते आणि म्हणू लागते, आई अगं बघतेस ना तू, कोणीतरी शोध मोहीम सुरुवात केली आहे.
असं म्हणत आता रम्या त्या पेपरमध्ये असणारी न्यूज वसू आत्यांना दाखवते. आता वसू आत्या मुद्दामून आश्चर्यचकित झाल्याचं नाटक करतात आणि म्हणतात, रम्या अगं हा हार तर ओळखीचा वाटतोय, आपण कुठेतरी पाहिलाय ना हा? तर रम्या म्हणते, हो का आई, तू विसरलीस का? हा हार तर आपण शेवटचा जीवाकडेच पाहिला होता नाही का? आणि आता तो कुठल्या तरी NRI आहे, हो ना? तर आता वसू आत्या म्हणतात, हो हो आठवलं हा, मला तरी आठवतच नव्हतं ग, पण तू आठवण करून दिलीस. आता मात्र या दोघींची नाटकं पाहून नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनी वसू आत्यांच्या हातातील तो पेपर काढून घेते आणि तिथून निघून जात असते. आता वसू आत्या नंदिनीचा हात पकडतात आणि म्हणतात, अगं नंदिनी, कुठे पळून जाशील ग आमच्यापासून? अगं तुझ्या या मूर्ख प्रयत्नांचं मला कौतुक तरी करू देत ना. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर वसू आत्या नंदिनीला म्हणतात, नंदिनी तू जो काही मूर्खपणा करतेस ना, म्हणजे हार मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करतेस, त्यानंतर तुला काय वाटतंय ग? हा हार तुला मिळणार नाही का? म्हणजे तू हा हार मिळवण्यामध्ये यशस्वी होणार आहेस का? तर आता नंदिनी ठामपणे उत्तर देत म्हणते, हो हा हार मी मिळवणार आहे, लवकरच हा हार मी शोधून काढेनच. आता मात्र रम्या आणि वसू आत्या दोघेही एकमेकींकडे पाहत हसू लागतात. तर त्यानंतर रम्या आता नंदिनीला म्हणू लागते, अगं नंदिनी तू झोपेत आहेस का? जागी हो, कारण तो हार शोधणं तुला नाही जमणार आणि तो हार तुला मिळणारही नाही. तर आता नंदिनी रम्याला सडेतोड उत्तर देत म्हणते, तुमचं मत विचारलंय का मी तुम्हाला विचारलंही नाही आहे की तो हार मला मिळू शकतो की नाही, पण मीच आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत सांगते की हो, तो हार मी मिळवणार आहे आणि तो हार कसा मिळवायचा तो माझं मी बघेन. असं म्हणत आता नंदिनी तिथून निघून जात असते. तर वसू आत्या पुन्हा एकदा नंदिनीला आवाज देत म्हणतात, कसा बघशील तू सांग ना? रोज जीवा कामावर जातो ते जसं बघतेस तसंच तू त्या हाराच्या बाबतीतही बघणार आहेस का? आता मात्र रम्या हसू लागते. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या खरंच सांगू का, जीवा जो पकडला गेलाय ना तो हिच्यामुळेच पकडला गेला आहे. या सगळ्याला खरं तर हीच जबाबदार आहे, कारण हिने जर विक्रमला नानूबाईंच्या दुकानात जायला सांगितलंच नसतं तर हे सगळं काही घडलंच नसतं आणि जीवाचं सत्य कधी सर्वांसमोर आलंच नसतं. आता मात्र वसू आत्यांचं हे बोलणं नंदिनीच्या मनाला लागतं, परंतु त्याचवेळी उतावळी रम्या मात्र पटकन बोलून जाते, अगं आयडिया तर आपलीच होती ना ग आई, म्हणून तर जीवा आणि नंदिनी अडकलेत. आता मात्र वसू आत्या थक्कच होतात, कारण चक्क रम्याने सत्य नंदिनीसमोरच सांगितलेलं असतं. आता नंदिनीच्या सगळं काही लक्षात येतं. नंदिनी रागानेच त्या दोघींकडेही पाहते आणि मोठ्यानेच म्हणते, म्हणजे जीवा हार विकून आलेत हे तुम्हा दोघींनाही माहीत होतं? आणि माहीत असूनही तुम्ही दोघींनीही हे सगळं काही घडवून आणलं, हे सगळं काही तुम्ही मुद्दामहून केलंय ना? आता मात्र वसू आत्या आणि रम्या शांतच होतात. नंदिनीला तो क्षण आठवतो जेव्हा वसू आत्या विक्रम यांना म्हणालेले असतात, विक्रम मी एक सुचवू का, म्हणजे दरवर्षी आपण आपल्या आईच्या दागिन्यांची पूजा करतोच, परंतु यावर्षी तिच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून आणूयात का? आता हे सगळं काही नंदिनीला आठवताच नंदिनी म्हणू लागते, हो अच्छा, म्हणजे हे सगळं काही तुम्हीच घडवून आणलं होतं. तर आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला सापडली आहेत, म्हणजे तुम्ही दोघींनी मिळून हे सगळं काही मुद्दामहून केलं का? तर आमच्यापैकी कोणीतरी नानूबाईंच्या दुकानात जावं यासाठीच हे सगळं काही केलं ना? तर वसू आत्या आता नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात की हो, हे जे काही सगळं आहे ना ते आम्हीच केलं आहे, परंतु कसं आहे ना, मी फक्त विक्रमला सुचवलं होतं, पण खरा मूर्खपणा तर तूच केलास, कारण तू माझ्या बोलण्याला दुजोरा दिलास आणि विक्रमला नानूबाईंच्या दुकानापर्यंत पाठवलेस. या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस. आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे तर तुला माहीतच असेल, हो की नाही? आता मात्र वसू आत्यांच्या या बोलण्यामुळे जीवाला झालेला त्रास नंदिनीला आठवतो आणि नंदिनीला खूप वाईट वाटतं. परंतु नंदिनीचा हा उदास चेहरा पाहून रम्या मात्र नंदिनीची खिल्ली उडवत म्हणते, आई अगं बघ ना, असं म्हणत ती नंदिनीच्या गालाला हात लावणार, परंतु नंदिनी तिचा हात झिडकारून लावते. तर आता नंदिनीला रम्या म्हणू लागते, काय झालंय, आमची नंदू चिडली आहे का? आमच्या नंदूला वाईट वाटलंय का? आई अगं का तिला त्रास देतेस तू? परंतु आई आता आपली नंदू काय करेल ग? नंदू काय करशील ग आता तू? असं म्हणत रम्या आता नंदिनीची खिल्ली उडवत असते. तर त्यानंतर वसू आत्या म्हणू लागतात, काय करणार आहे ती? तर रम्या म्हणते, कदाचित घरच्यांना सगळ्यांना एकत्र बोलावेल, आपली कंप्लेंट करेल आणि त्यानंतर आपल्याला कोणती शिक्षा मिळेल ग?
तर आता वसुआत्या म्हणतात, आपल्याला का शिक्षा मिळेल? खरं सांगायचं तर आपला ह्याच्यात काहीच सहभाग नाही आहे. खरं तर हार कोणी विकला? हिच्या नवऱ्याने. जमीन कोणी विकली? हिच्या नवऱ्याने. आणि लपवालपवी कोणी केली? हिच्या नवऱ्याने. मग सगळ्याला जबाबदार कोण आहे? हिचा नवरा. मग आपल्याला का शिक्षा होईल? आपण तर काहीच केलं नाही आहे. आणि हिने जरी आपली कंप्लेंट केली तरी तो दागिना परत येणार आहे का? तर आता रम्या म्हणू लागते, नाही नाही आई, असं कसं होईल? गेलेला माणूस आणि गेलेला दागिना परत येत नाही, असं म्हणत दोघीही मोठमोठ्याने हसू लागतात. आणि आता रम्या नंदिनीला विचारते, नंदिनी अगं आता काय करणार आहेस तू? तुझ्या या मूर्ख प्रयत्नांना यश मिळणार आहे का? तर त्यानंतर आता रम्या वसुआत्यांना म्हणते, आई अगं तुला माहीत आहे का, जीवा नंदिनीला काय म्हणाला होता? शेअर मार्केटमधून झालेल्या प्रॉफिटमधून त्याने हिचा तो आनंद निवास परत मिळवला आहे, असं म्हणत दोघीही हसू लागतात. नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. जीवाची ती अवस्था नंदिनीला पाहवत नसते, परंतु या सगळ्याची वसुआत्या आणि रम्या मात्र खिल्ली उडवत असतात. आता रम्या नंदिनीला म्हणते, असंच सांगितलं होतं ना तुझ्या नवऱ्याने तुला, आणि त्यावर तू विश्वासही ठेवला होतास, बावळट. तर वसुआत्या म्हणू लागतात, अगं बाई रम्या, अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? म्हणजे हिच्या नवऱ्याने हिचा सुद्धा विश्वासघात केलाय, हिच्याशी सुद्धा तो खोटं बोललाय. आता मात्र नंदिनीला खूप राग आलेला असतो. जीवाबद्दल एकही गोष्ट नंदिनी सहन करू शकत नसते. आणि म्हणूनच शेवटी नंदिनी वसुआत्या आणि रम्यावर आवाज चढवत म्हणते, बास. नंदिनी म्हणू लागते, बास, आता एक शब्दही बोलायचा नाही आणि जीवांबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. वसुआत्या, आता जीवांबद्दल एक शब्द जरी चुकीचा बोललात ना तर तुमचाही हात पिरगळायला मी मागे पुढे पाहणार नाही. आता नंदिनीचं हे रौद्र रूप पाहून वसुआत्या आणि रम्या मात्र घाबरून गेलेल्या असतात. तर नंदिनी वसुआत्यांना म्हणू लागते, आता एक शब्दही मी ऐकून घेणार नाहीये. खरं तर जीवा खोटारडे नाही आहेत, त्यांनी काहीही चुकीचं केलं नाहीये. जीवानी जे काही केलं त्यामुळे कित्येक लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आला आहे, कोणाच्या तरी डोक्यावर छप्पर आला आहे, कोणाला तरी तो आनंद निवास परत मिळाला आहे की ज्याच्यामुळे काही लोक सुखाने शांततेने जगू शकतात. जीवांचं एक पाऊल चुकीचं पडलं म्हणून ते खोटारडेही असू शकत नाही किंवा ते चुकीचीही असू शकत नाही. जीवांनी जे काही केलं आहे ते अगदी योग्यच केलं आहे, परंतु तुम्ही आता जे काही वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे जीवांबद्दल बोलताना विचार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसुआत्या, कसं आहे ना, तुम्ही तर जीवांबद्दल बोलायचा अधिकार केव्हाच गमावला आहे. त्यामुळे आता जीवांबद्दल तुम्ही काही बोलण्याची काहीच गरज नाही. जीवा काय आहेत, कसे आहेत हे फक्त त्यांची बायको म्हणून मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये पडायची काहीच गरज नाही आहे. तर वसुआत्या म्हणतात, हो का, परंतु आज तुझ्या नवऱ्यामुळेच तर आज या घरामध्ये स्मशान शांतता पसरली आहे ना. तर आता नंदिनी वसुआत्यांना सडेतोड उत्तर देत म्हणते, हो का, घरातील सुख समाधान आणि आनंद याबद्दल तुम्ही बोलताय का वसुआत्या? आता मात्र वसुआत्यांची बोलती बंदच झालेली असते. नंदिनी पुढे म्हणू लागते, वसुआत्या, खरं तर या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. अहो, आजींचा वाढदिवस हा आनंदाचा क्षण होता, परंतु त्या क्षणाला फक्त तुमच्यामुळे गालबोट लागला आहे. तुमच्यामुळे जीवा सगळ्यांच्या नजरेतून उतरलेत. सगळ्यांच्या समोर जीवाची ती अवस्था पाहून तुम्हाला मात्र आनंदच झाला असेल ना. बाप आणि मुलामध्ये फूट पाडून तुम्ही मात्र मज्जा बघत राहिलात. तुमच्यासारख्या माणसांची खरंच मला कीव येते. अहो, ज्यावेळी जीवांना काठीचा मार बसत होता तेव्हा मात्र तुम्हाला मज्जा वाटली असेल ना, तुम्हाला आनंद वाटला असेल ना. अहो, कुठल्या मातीचे बनला आहात तुम्ही, असं म्हणत आता नंदिनी वसुआत्यांना चांगलाच जाब विचारते. तर नंदिनी पुढे वसुआत्यांना म्हणते, याचाच अर्थ डावफेच खेळणं हे तुम्ही अजूनही सोडलेलं नाहीये. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या मागे लागला होता आणि आता जीवांच्या मागे लागला आहात, परंतु काहीच हरकत नाही. पण वसुआत्या, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता मी शांत बसणार नाही, असं म्हणत आता नंदिनी वसुआत्यांकडे बोट दाखवते. तर त्यानंतर रम्या नंदिनीला विचारू लागते, काय करशील, बोल ना, काय करशील तू? नंदिनी म्हणते, आता तो हार ज्यांच्या कोणाकडे आहे तो तर मी मिळवणारच. आता जग इकडचं तिकडे झालं तरी हरकत नाही, परंतु आजींचा हार मी या घरात परत आणणारच. आता तुम्हाला जे प्रयत्न करायचे आहेत ना ते करा, परंतु आजींचा हार मी मिळवून दाखवणारच, असं म्हणत आता नंदिनीने रम्या आणि वसुआत्यांना ओपन चॅलेंज दिलेलं असतं. आता मात्र नंदिनीचं हे चॅलेंज पाहून आणि नंदिनीमध्ये असणारा तो कॉन्फिडन्स पाहून वसुआत्या आणि रम्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. त्यांना तर नंदिनीचं हे रूप पाहूनच धक्का बसलेला असतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं एक व्यक्ती ज्याच्यापाशी हा हार असतो, त्यांनी आता एका आजींच्या गळ्यात तो हार घातलेला असतो आणि तो हार पाहून आजींच्या चेहऱ्यावर समाधान असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या म्हणू लागते, काय म्हणालीस नंदिनी, तू तो हार मिळवणार आहेस? नाही नंदिनी, ते तुला कधीच शक्य नाही आहे, कारण तो हार तुला कधीच मिळणार नाही आहे, कारण तो हार एका NRIने विकत घेतलाय ग. आणि ती व्यक्ती तुला कशी सापडेल सांग बघू, कारण ती व्यक्ती कधीच भारताबाहेर निघून गेली असेल, नाही का? असं म्हणत वसू आत्या आणि रम्या हसू लागतात. नंदिनी मात्र शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं एक व्यक्ती फोनवर बोलत असते आणि म्हणू लागते की हो, भारतातील काम तर पूर्णच झालं आहे, मी आता लवकरच उद्या ऑस्ट्रेलियाला निघणार आहे, आईबाबांना सोबत घेऊनच. तर इकडे नंदिनी रम्या आणि वसू आत्यांना म्हणू लागते, हसायला येते का? हसा, काहीच हरकत नाही, कारण तुमच्या हसण्यामुळे किंवा तुमच्या अशा वागण्यामुळे काही फरक पडत नाही. कारण कसं आहे ना, आता मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे, कारण यावेळी माझ्यामध्ये असणारा विश्वास जिंकणार आहे. कसं आहे ना, एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते तेव्हा तो जिंकतोच, परंतु ज्यावेळी एका नवऱ्याच्या पाठीमागे त्याची बायको त्याच्यासोबत खंबीरपणे उभी असते ना, तेव्हा तो नवरा निर्धास्त होतो, खंबीरही होतो आणि जग जिंकण्यासाठी सक्षमही होतो. आणि मी माझ्या जीवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आता तुम्ही कितीही काही प्रयत्न केलेत तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी जीवांच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद परत आणणार आहे, कारण यावेळी जीवांची नंदिनी त्यांच्यासोबत आहे आणि जोपर्यंत ही नंदिनी जीवांसोबत आहे तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि कसं आहे ना, तुम्हाला जे काही डावफेच खेळायचे आहेत ते अगदी बिनधास्त खेळा, परंतु यावेळी तुमचे प्रत्येक डावफेच मी हाणून पाडणार आहे. असं म्हणत आता नंदिनीने वसू आत्या आणि रम्या या दोघांनाही चांगलाच धक्का दिलेला असतो. दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर नंदिनी पुढे म्हणू लागते, आणि हो, राहिला प्रश्न आजींच्या हारांचा, तर तो मी आत्ता मिळवेन, कारण नंदिनी फक्त बोलून नाही तर करून दाखवते. आता मात्र वसू आत्या आणि रम्या या दोघांनाही चांगलाच घाम फुटलेला असतो. नंदिनीचा तो कॉन्फिडन्स पाहून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. आता नंदिनी तिथून निघून जाते. आता दोघेही नंदिनीकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या अभ्यास करत असते आणि त्याचवेळी अनिशा आलेली असते. अनिशाला पाहून काव्या खुश होते आणि म्हणू लागते, बरं झालं अनिशा तू वेळेत आलीस, अगं मला खरंच खूप टेन्शन आलं होतं ग, कसं करायचं काहीच कळत नव्हतं. अनिशा म्हणते, अगं काव्या, एवढं जर टेन्शन येतंय तर एवढा जर चांगला नवरा सोबत असेल तर मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे, आणि टेन्शन आलंच तर नवऱ्याला मिठी मारायची, आणि एवढा चांगला नवरा असताना मग तुला माझी काय गरज आहे. तर त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, बरोबर बोलतेस अनिशा, या ना. असं म्हणत तो काव्यासमोर उभा असतो, परंतु काव्या काही पार्थच्या कुशीत जात नाही किंवा त्याला मिठीही मारत नाही, फक्त त्याच्याकडे पाहत असते. तर अनिशा म्हणू लागते, जिजू काय चाललंय हे नक्की. तर त्यानंतर अनिशा म्हणते, हो ना, मलाही पेपरचं खरंच खूप टेन्शन आलं आहे. काव्या म्हणू लागते, उद्या साध्या सुध्या परीक्षा नाही आहेत, UPSCच्या प्रिलिम्स आहेत, तुम्हाला कळतंय का. तर आता अनिशा म्हणते, हो ना, उद्याच्या एक्झामवर सगळं काही अवलंबून आहे, खरंच खूप टेन्शन आलं आहे. तर पार्थ म्हणतो, एवढा काय विचार करताय, माझं ज्यावेळी ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मी ज्यावेळी आर्किटेक्चरला ॲडमिशन, आता काही पार्थ पुढे बोलणार. तर काव्या म्हणू लागते, बस, भारतातील टॉप 30 आर्किटेक्ट्सपैकी बस पार्थ देशमुख, तुमचं जे काही यश आहे ना ते मी नंतर ऐकेन, परंतु आता मला खरंच अभ्यास करू द्या, मला अभ्यास खूप महत्त्वाचा वाटत आहे. पार्थ म्हणतो, ठीक आहे बालिके, तुम्ही दोघेंनीही अभ्यास करा, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तर अनिशा म्हणू लागते, जिजू खरंच तुम्ही किती छान जोक मारता हो, खरंच तुमच्या या बोलण्याने ना आम्हाला खरंच प्रेरणा मिळते. खरंच सांगू का, सकाळपासून मला अभ्यासाचं खूप टेन्शन आलं होतं, परंतु तुमच्या या बोलण्यामुळे माझं टेन्शन तर निघूनच गेलं आहे. आता मात्र अनिशाचं हे बोलणं ऐकून काव्य म्हणू लागते, काय म्हणालीस, तुला यांच्यामुळे बरं वाटत आहे, यांच्यामुळे. तर पार्थ म्हणतो, हो, ऐकलत ना तुम्ही. आता मात्र अनिशा पार्थला टाळी देणार, परंतु त्याचवेळी आता काव्य हात पुढे करते. पार्थ मात्र काव्याकडे पाहू लागतो, कारण अनिशा आणि पार्थमध्ये असणारी मैत्री काव्याला मात्र खटकत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या बेडरूममध्ये अभ्यास करत असते आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो आणि काव्याला म्हणतो, अरे वा, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूममध्ये पाठवून मला इथे थांबायला सांगितलं. खरंच मला तरी आता असं वाटायला लागलंय की आपल्या या मैत्रीची गाडी लवकरच संसाराच्या वाटेवर येणार आहे. तर आता काव्या म्हणू लागते, देशमुख प्लीज मला अभ्यास करू द्याल का. तर त्याचवेळी आता पार्थ
काव्याला ब्लँकीस देत त्याची फुंकर मारतो, परंतु त्याचवेळी काव्या ते थांबवते. तर त्यावेळी काव्याला जीवासोबतचे क्षण आठवतात. जीवाची सुद्धा हीच पद्धत होती. आता पार्थ काव्याला म्हणतो, अरे वा, थांबवायची चांगलीच पद्धत आहे. आता मात्र काव्या शांतच होते. तिला तिचे जुने क्षण आठवतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे? नंदिनी हार शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.